नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीने भाडे दरामध्ये मोठी वाढ केली आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे। या निर्णयानुसार आतापर्यंत पहिल्या टप्प्यासाठी असलेल्या 5 रुपयांच्या तिकिटाचे दर दुप्पट म्हणजेच थेट 10 रुपये करण्यात आलेत। प्रशासनाने किलोमीटरनुसार सुधारित भाडेवाढ लागू केली असून दैनंदिन पासाच्या किमतीमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। पीएमपीने दिलेल्या माहितीनुसार ही भाडेवाढ पुढच्या 15 दिवसांमध्ये अंमलात येईल, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे। तर मग आता काय काय झालेलं आहे, कशा पद्धतीची भाडेवाढ आहे ते आपण पाहूयात। तर नवीन भाडेदरानुसार प्रवासी तिकीट, टप्पे आणि पासच्या दरांमध्ये बदल करण्यात आलेत। यामुळे प्रवाशांवरती आर्थिक भार वाढणार आहे। यापूर्वी डिसेंबर 2014 मध्ये भाडेवाढ झाली होती आणि आता तब्बल 11 वर्षांनंतर ही वाढ करण्यात आली आहे। पूर्वी 1 ते 78 किलोमीटरसाठी 2 किलोमीटरच्या अंतराने 1 ते 40 टप्प्यांमध्ये भाडं आकारलं जात होतं। मात्र आता ही भाडे प्रणाली बदल करून 1 ते 30 किलोमीटरसाठी 5 किलोमीटरच्या अंतराने 6 टप्पे आणि त्यानंतर 30 ते 80 किलोमीटरसाठी 10 किलोमीटरच्या अंतराने 5 टप्पे असे एकूण 11 टप्पे निश्चित करण्यात आलेत। पूर्वी 40 टप्पे आणि 2 किलोमीटरचं अंतर असलेली रचना आता सुधारली आहे। नवीन दरानुसार 1 ते 5 किलोमीटरच्या प्रवासासाठी आता 10 रुपये मोजावे लागतील। यापूर्वी पहिल्या 2 किलोमीटरसाठी 5 रुपयांचं तिकीट उपलब्ध होतं। लहान मुलांसाठी म्हणजेच 3 ते 12 वर्षे वयोगटातील लोकांसाठी तिकीट दरामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही असं पीएमपीकडून सांगण्यात आलं आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी असलेले वेगवेगळे दैनिक आणि मासिक पास आता रद्द करण्यात आले असून त्याऐवजी एकत्रित पास प्रणाली लागू करण्यात आली आहे। त्यानुसार एकत्रित दैनिक पास हा 70 रुपये आणि मासिक पास हा 1500 रुपये इतका असेल। पूर्वी एका शहरासाठी 40 रुपयांचा दैनिक पास उपलब्ध होता। पीएमआरडीए क्षेत्रासाठीचा दैनिक पास 120 रुपयांवरून 150 रुपये करण्यात आलेला आहे। मात्र विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या सवलतींच्या पासामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता ही नवीन भाडेवाढ, प्रस्तावित भाडेवाढ लागू झालेली आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।